आणि स्ट्राइक एंडवर कोण तर साजन। धावा झाल्यात 29, 12 चेंडूमध्ये 41 धावा। हेच ती ओव्हर, हेच ते षटक लागलं तर अगदी नशिबाचा कौल देऊन जाईल, नाहीतर मग परत एकदा तोच अनुभव आणि त्या अनुभवाचा दरारा। 100 नंबरी गोलंदाज किरण पाटील उर्फ अप्पा, पण तितक्याच ताकदीचा खेळाडू ज्यानं कमबॅक केलं या सामन्यामध्ये साजन, याची बॅटिंग आपण पाहतोय। यावेळेस पहिला बॉल, अरे बापरे, हा घ्या, हा घ्या, असं नाही जमणार। हे राम, हे प्रभू, हे कृष्ण जगन्नाथम, हे क्या हुआ। आसरे वाट पाहतायत स्ट्राइक एंडवर जाऊ येऊ द्या, मग बघतो काय करायचंय ते। यावेळेस ओव्हर पिच स्लॉट आणि आलाय फ्लॉट, 6 धावांचा तडाखा। 12 चेंडूमध्ये 41 आहेत, तरी पण भीती आहे। खेळाडूचं नाव तसंच आहे साजन। कॅच सोडला होता हर्षानं आणि तदनंतर पहा त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 4 षटकार पाहायला मिळाले आहेत। झेल सुटल्यापासून 4 षटकार, जबरदस्त बॅटिंग। पुढचा बॉल, यावेळेस आणखी एक बॅक टू बॅक षटकारांची हॅट्रिक। क्या बात, क्या बात, क्या बात। रूपम पाटील यांच्याकडून ₹500 बक्षीस जो रूपम पाटील षटकार हॅट्रिक साठी। आणि हर्षने कॅच सोडला होता, आता बघा ते कॅच नाही, हा मॅच गेलाय। बहुतेक तसंच चित्र पाहायला मिळते। चेंडू काही पोचे ना आणि खेळाडू काही थांबे ना। अनस्टॉपेबल साजन। टोटल 53 धाबा आणि विजयाचं लक्ष्य आहे 8 चेंडू 17 धाबा, 8 बॉल 17। वरद विनायक मित्रमंडळाच्या वतीनं सन्माननीय आज ही स्पर्धा, जरा स्पर्धा आवडली असेल ना तर वरद विनायक मित्रमंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। छान संकल्पना, छान मेहनत, प्रामाणिक काम त्यांचं झालंय। सन्माननीय प्रणयजी कमलाकर पाटील, चल 2 षटकार अजून मारले तर ₹1000 बक्षीस असेल। यावेळेस आलाय, आलाय, गेला। पन्नाशी झळकवली आहे, 57 धावांवर खेळतोय। लाजवाब बॅटिंग,
अप्रतिम बॅटिंग. हर्ष आता मात्र कमरेवर हात देऊन उभा आहे. आता कळत असेल ती कॅच किती मोठी होती. शेवटचा चेंडू. जावयाला मंकड करायचं आहे. जावई पक्का लिंबू आहे हो, तो होणार नाही आउट. यावेळेस 6 चेंडू 6 षटकार. क्या बात है. थँक्यू प्रणय पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस जमा झालंय. जो रूपम पाटील यांच्याकडून 500 रुपये. जरा साजेन याची बॅटिंग जर आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कडक कडक आणि बेधडक. फक्त राहिल्या 5. 6 चेंडू 5 धावांचं लक्ष. बघा अजूनही हा सामना संपलेला नाहीये. 5 चेंडू 5 धावांचं लक्ष आहे. जरी